एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर हे पार्सल तुम्हाला आठवलंच असेल, मागच्या एका व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की असा हा रॅक मी मागवला होता किचनसाठी आणि ज्याला मी रिप्लेस करायला टाकलं होतं आणि आज हा आलेला आहे. तर मी रात्रीच्या वेळेला हा जो व्हिडिओ आहे हा शूट करते, म्हणून जरा तुम्हाला व्यवस्थित स्क्रीन दिसत नाही आहे, कारण प्रकाशामुळे, लाईटच्या प्रकाशामुळे जरा असे ब्लिंकिंग एक वेव्स दिसत असतात, त्यासाठी सॉरी. पण मला काय होतं ना की एक्सायटेड असतं मनुष्य की आत्ताच मला करायचं आहे म्हणून, आणि बघायचं होतं की आता सगळं व्यवस्थित आहे की नाही. मागच्या वेळेस खूप जम्बलिंग झाली होती माझी आणि पियाची, एवढी पॅकिंग करून दिलं होतं त्यांनी आणि त्याला ओपन करायलाच खूप वेळ लागला होता, म्हणून मी आधीच पॅकिंग जी होती ती खोलून ठेवली होती. पण म्हटलं नाही, आताच मला थोडासा करायचं आहे आणि याला यूज कसं करणार ते मी तुमच्यासोबत उद्याच्या दिवशी शेअर करेल. सकाळी उठल्या उठल्या पहिले हेच काम करेल. तर हा मी रॅक ॲमेझॉनवरून मागवलेला आहे. बाकी डिटेल्स मी तुम्हाला सांगितलीच होती, तरीही याचा जी काही लिंक असेल मी तुम्हाला जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देईल. 500 रुपयामध्ये हा रॅक मला मिळालेला आहे आणि वुडनचा हा बनलेला आहे, 2 शेल्फचा आहे. अशा पद्धतीने याला इन्स्टॉल केला जातो. खूप इझी टू जो आहे असेंबल याला केला जाईल. आणि आता जे काही आहे आपण उद्याच्या दिवशी बघूयात. The next morning. तर जो रॅक तुम्ही मगाशी बघितला तो मी घेतलेला आहे या माझ्या छोट्याशा कॉर्नरसाठी. आणि ह्या ज्या तुम्ही अस्ताव्यस्त पडलेल्या ज्या वस्तू असतात याला मला व्यवस्थित ऑर्गनाईज करून जे आहे ठेवायचं आहे, आणि त्यासाठी पूर्ण इमॅजिनेशन करून मी हा रॅक मागवलेला होता. छोटासा आहे, खूप छान आहे आणि 2 शेल्फ असल्यामुळे काय होईल ना की 2 शेल्फमुळे मला खाली आणि वर अशा 2 ज्या सामान आहे जास्तीचा मावेल, जो एका जागेत मावतोय तो डबल त्याला स्पेस मिळेल आणि त्यासाठी खूपच छान आहे, स्ट्रॉंग आहे. जर तुम्हाला असा कुठला तुमचा छोटासा किचनचा एरिया डेकोरेट करायचा असेल, जर तुम्हाला तुमचा ड्रेसिंग टेबलवरही ठेवायला खूप छान दिसेल. यापेक्षाही खूप छान छान रॅक आहेत, पण मला माझ्या प्राईजमध्ये पाहिजे होता 500च्या रेंजमध्ये, आणि मला 500मध्ये हा खूप छान मिळाला. शेवटी कुठलाही रॅक असो, आपण त्याला यूज कसा करतोय, त्याला मेंटेन कसा करतोय, त्याच्यावर काय ठेवतं आहे त्यावर डिपेंड असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी माझ्या बजेटमधला हा रॅक शोधून काढला. खूप सर्च केलं, खूप दिवस मी ॲमेझॉन स्क्रोल करत बसली होती आणि फायनली मागवला. रिप्लेस करावा लागला मला, पण इझी टू म्हणजे सगळं काही होतं रिप्लेस वगैरे, आणि हवा तसा मला मिळाला. सो माझे जे वुडनचे हे चॉपिंग बोर्ड आहेत ना, हेही माझे असे स्लिप होऊन जायचे ठेवल्यावर, जर ओला असला तर. आणि मग भीती असायची की स्लिप झाल्यावर मी तेलाच्या बॉटल ठेवायची तर त्याही त्याच्यासोबत पडतील. तर आता काय होईल, आता तेही व्यवस्थित तिथे इंटॅक्ट राहतील, स्लिप होणार नाही. आणि तेलाची बॉटल ठेवण्यासाठी मी एक नॉर्मल आपला कुठलाही तुम्ही जे आहे प्लास्टिकचा पेपर मी इथे तात्पुरता ठेवलेला आहे. मला ट्रे बनवायचा आहे, खूप काही गोष्टी मी इमॅजिन ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत की काय कसं करायचं आहे, पण त्या गोष्टींना वेळ लागेल, कारण DIY बनवायचं म्हटलं तर मग त्यासाठी वेळ लागतो आणि व्हिडिओतही त्या दाखवायचं आहे म्हटल्यावर मग पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग असली पाहिजे. सगळं डोक्यात आहे, पण इम्प्लिमेंट जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. सध्या नॉर्मल ठेवण्यासाठी जे आहे मी असं यूज करते. हे जे कटलरीचं होल्डर तुम्ही बघताय, चम्मच आणि वगैरे ठेवलं आहे, तेही मी DIY बनवलेलं होतं आणि तेही खूप छान दिसतं इथे. आणि प्लांट ठेवणार नाही असं तर कधी होणारच नाही. लाईव्ह प्लांट जेव्हा माझ्यासमोर असतात तेव्हाच मला खूप जास्त आनंद होत असतो. छोट्याशा बॉटलमध्ये मनी प्लांट पण इथे ग्रो होत आहे, तेही मी जे आहे खालच्या शेल्फमध्ये ठेवेल, जेणेकरून थोडी ग्रीनरी ॲड झाली तरी छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि जो लास्टवाला गॅस आहे ना, तो एवढा यूज नाही करत मी, त्यामुळे वाफ वगैरे एवढी बसणार नाही. फर्स्ट आणि सेकंडवाला गॅस यूज करते, त्याच्या जवळचा गॅस माझा यूज होत नाही. आणि अशा पद्धतीने जे आहे सध्या तात्पुरता जे आहे माझ्या रिचेबल किंवा यूज होणाऱ्या गोष्टी मी त्यावर ठेवलेलं आहे. आणि असं सुंदर जे माझा एक छोटासा कॉर्नर आहे तो डेकोर करून इथे झालेला आहे. ऑर्गनाईज दिसतोय, छान दिसतोय. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. ही रेसिपी ना मी पहिल्यांदाच बनवते आणि पहिल्यांदाच बनवून तुमच्यासोबत शेअर करते, कारण माझी खाऊन झाली आणि खूपच टेस्टी बनलेली होती, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर पहा, मी इथं कुकरमध्ये सगळी ही जी रेसिपी आहे मी पूर्ण कुकरमध्ये बनवणार आहे. तसं बघितलं तर ह्या रेसिपीसाठी तुम्हाला 3 भांडे अपूर्ण पडतील, पण आपण आता थोडं जे आहे कमी भांड्यांमध्ये बनवण्याचा प्रयत्न करू. पण रेसिपी खूप छान बनते, तर तुम्ही नक्कीच ट्राय करायची हिला. आणि काय ना, मी इथे माझ्याकडे गवार थोडी कमी होती, गवारची क्वांटिटी थोडी जास्त पाहिजे आणि मी नंतर
आलू पण यूज करणार आहे, बटाटा. तर बटाटा थोडा कमी पाहिजे, पण माझ्याकडे इथे जे आहे अपोजिट झालेलं आहे, गवार थोडी कमी होती आणि तेच मी कॉम्बिनेशन जे आहे जुगाड म्हणून ही रेसिपी बनवली, पण इतकी छान बनली म्हणूनच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर इथे गवारसाठी मी थोडंसं तेल घेतलं होतं 1 चमचाभर आणि त्यामध्ये गवार जी आहे ती अशा पद्धतीने छान थोडी वाफवून घेतली, परतून घेतली मीडियम साईज गॅस करून. आणि जे आहे माझी गवार इथे मी काढून घेतली. आता परत 1 चम्मच तेल टाकेल. टोटल आपल्याला 3 चम्मच तेल इथे यूज करायचं आहे. 1 चम्मच गवारसाठी आणि 1 चम्मच आता बटाट्यासाठी. आणि लक्षात ठेवा बटाट्याचे काप जे आहेत ना आपल्याला इथे थोडे मोठे ठेवायचे आहेत, कारण जर आपण छोटे बटाट्याचे काप केलेत ना तर काय होईल ते लवकर शिजतील, कारण नंतर ही जी भाजी आहे आपल्याला कुकरमध्ये शिट्टी घ्यायची आहे आणि तेव्हा बटाटा लवकर शिजेल. त्यासाठी मोठे काप ठेवा जेणेकरून बटाटा आणि गवार ही एकसारखी बॅलन्स होऊन व्यवस्थित शिजतील. तर अजून 1 चम्मच मी आता इथे ऑइल टाकलं होतं आणि हे बटाटे ही सेम ज्या प्रकारे आपण गवार जी आहे ती परतून घेतली तेलामधून तसं हिलाही परतून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनिटाची ही प्रोसेस आहे नॉर्मल. गवार बटाटा सगळं काही इथं माझं काढून झालेलं आहे. आणि आता त्याच कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे, काही खडे मसाले घातले जसे जिरं, लवंगाचे 2 जे आहे तुकडे घातलेले आहेत, तेजपत्ता घातलेला आहे आणि दालचिनीचा छोटा तुकडा घातलेला आहे. आणि आता इथे काय करायचं आहे ना, जो आपला कांदा असतो ना तो तुम्ही असा जो आहे चॉपरने चॉप करून घ्या, नाहीतर मग तुम्ही किसणीने किसून घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर मिक्सीचा यूज करायचा असेल. पण प्रॉब्लेम फक्त एवढा आहे की आपल्याला त्याची पेस्ट नाही बनवून घ्यायची, असा थोडासा बारीकसर चिरलेला असतो ना तसा आपल्याला कांदा पाहिजे. याचं टेक्स्चर खूप छान येतं नंतर, त्यामुळे असाच बारीक चिरलेला तुम्ही एवढं बारीक चिरू शकता तर अतिउत्तम, असा बारीक चिरून घेऊ शकता. आणि आता छान याला जो आहे लाल तांबूस होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ताही घातला होता. तर आता बघा इथे कांदा माझा छान परतून झालेला आहे. यानंतर मी यामध्ये घालणार आहे टमॅटो. तर मी इथे मोठा कांदा घेतला होता, 1 साईजचा म्हणजे मोठा साईजचा कांदा घेतला होता. तुम्ही लहान असेल तर 2 कांदा घेऊ शकतात, कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच पाहिजे. आणि त्यानंतर मी इथे 1 मोठा टमॅटो घेतला होता, त्यालाही मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलं होतं. तुम्ही किसणीने किसून घेऊ शकतात, नाहीतर सांगितलं तसं मिक्सरमध्ये तुम्ही फटक्यात जे आहे थोडंसं चरमर असं जे आहे मिक्सीमधून काढून घेऊ शकतात, पूर्ण बारीक पेस्ट करू नका. आणि मीठ घातलं आहे जेणेकरून जे टोमॅटो आहे तो लवकर शिजेल आणि त्याचं जे आहे तेल निघेल, लवकर सुटेल भाजीला तेल. सो मीठ टाकल्यावर ही प्रोसेस जरा फास्ट होऊन जाते आणि तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत जे काही सुके मसाले आहेत, जसे की तिखट, हळद, धण्याचं पावडर, जिऱ्याचं पावडर, हिंग आणि तुमचा आवडीचा कुठलाही मसाला. मी मसाल्यामध्ये इथे मोस्ट ऑफ द टाईम माझ्याकडे एक दीपक मसाला म्हणून असतो, जो मम्मीकडे मी गावाकडून घेऊन येते, तिकडून 10 रुपयाचं पाऊच मिळतं, पण खूपच छान असा तो मसाला आहे आणि बऱ्याच भाजींमध्ये मी हाच यूज करत असते. सो मी इथे सगळे मसाले घातलेले आहेत, थोडं परतून घेते आणि मसाले शिजण्यासाठी ना मी थोडं पाणी इथे घालणार आहे जेणेकरून छान मसाले सगळे शिजतील, नाहीतर मग थोडा कच्चा फ्लेवर येतो जे आहे तिखट वगैरेचा. छान परतून घ्यायचे, परत त्याला तेल सुटू द्यायचं. ही प्रोसेसच खूप म्हणजे तुम्ही छान पद्धतीने केली ना तेल सुटण्याची, तर छान मसाले भाजले गेले की भाजीला आपोआप खूप छान फ्लेवर येतो. मसाले माझे छान भाजून झाले होते, तेल त्यांना सुटलं होतं. त्यानंतर हे जे आपण तेलातून परतून घेतलेले बटाटा आणि गवार होती हेही आपण यामध्ये घालणार आहोत. ही भाजी तुम्ही टिफिनला देणार असाल तर थोडी अंगरसाची, म्हणजे अगदी थोडीशी जे पाणी असतं ना भाजीत तसं तुम्ही बनवू शकता. तुम्हाला घरी खायची असेल, तुम्हाला थोडी पातळसर पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी घाला. मुलांना टिफिनमध्ये द्यायला खूप छान आहे ही भाजी. आणि मी गरम पाणी केलं होतं जेणेकरून कुकिंग प्रोसेस थांबायला नको आणि भाजी जी आहे लवकर होईल, नाहीतर मग परत पाणी तापायला वेळ लागतो. आणि मला थोडीशी जी आहे भाजी म्हणजे अशी थोडी ओलसर पाहिजे, मी त्या अनुषंगाने इथे पाणी घातलेलं आहे. आणि इथे जे आहे तुम्हाला मी मीठ आधी पण घातलं होतं, त्यामुळे आता उरलेलं जेवढं आहे कमी मीठ घातलं जेणेकरून बॅलन्स होईल. आणि इथे तुम्ही कोथिंबीर घालू शकतात, पण मी नंतर घालेन. आणि आता कुकर लावायचं आहे आणि मीडियम गॅसवर जे आहे 1 शिट्टी घेतलं तरी हे शिजून जातं. सो मी 1 शिट्टी घेते मीडियम गॅसवर. आणि आता तुम्ही भाजी बघू शकतात किती छान दिसते, टिफिनमध्ये खूप छान होईल ही भाजी. आज माझा प्लॅन होता की मला आंब्याचा रस बनवायचा होता, पुरी बनवायची होती आणि त्यासोबत अशा पद्धतीची जुगाडू भाजी बनवली, पण इतकी छान टेस्ट आली हिची आणि मला खरंच खूपच आवडली आणि पियालाही खूप आवडली. म्हणूनच म्हणते की तुम्हीही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात. भाजी चपाती खात नसतील, नाटकं करत असतील, गवार खात नसतील तर असं कॉम्बिनेशनमधून करून देऊन दिलं तर तेही खातील. आणि सोबत मी बनवलेला आहे रस आणि पुरी बनवायची, कारण आज आहे सॅटर्डे, सुट्टीचा दिवस आहे, म्हणून असा सगळा
प्लॅन केलेला होता. माझी नक्की ट्राय करा, खरंच खूप टेस्टी लागते. प्रत्येक गार्डनरला ना जी शांती मिळते ना नर्सरीमध्ये जाऊन, तुम्ही प्लांट विकत घ्या नको घ्या, पण फक्त आम्हाला म्हणजे जे काही गार्डनर लोकं आहेत त्यांना फक्त नर्सरीत तुम्ही सोडा आणि आमचं मन अगदी खूप भरभरून होऊन जातं, एकदम हॅपी होऊन जातं. आणि मीही येथे आलेली आहे आज सायंकाळी पियाच्या पप्पांना रिक्वेस्ट वगैरे करून की चला म्हणून बघूयात. ॲक्च्युली आम्ही ह्या रस्त्याने ना एकदा आलो होतो, तेव्हा येताना मी ही नर्सरी बघितली होती. खूप मोठी दिसत होती आणि खरंच खूप प्रचंड मोठी आहे आणि इथे खूप प्लांट्स आहेत. मला स्वस्तात प्लांट्स मिळाले इथे. पण मी एक माइंडमध्ये विचार करून आली होती की इथे जे सीझनल फ्लावरिंग प्लांट्स असतात ना तेही असतील, पण इथे तसे नव्हते. इथे फक्त जे म्हणजे वर्षभर चालणारे प्लांट होते. ऑफकोर्स वर्षभर चालणारे प्लांट खूप छान असतात आणि एकदा घेतले की अगदी वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष आपण जशी केअर केली तसे चालत असतात. पण काय ना, सध्या मला असं वाटते की सीझनल फ्लावरचे जे आहेत प्लांट घ्यावे, जेणेकरून पूर्ण गॅलरीभर फ्लावर्स जे असतात ते फुललेले असतात आणि खूप छान वाटते गॅलरी. पण मी तरी इथून जे मला प्लांट्स पाहिजे होते ते घेतले, कारण वर्षभर टिकणारे असे बरेच प्लांट्स माझ्याकडे ऑलरेडी आहेत आणि तुम्हाला हे माहितीच आहे. तरी मी इथे आली आणि काही घेणार नाही असं तर होणार नाही. आधी अर्धा तास पूर्ण जे आहे इथे मी नर्सरी पूर्ण फिरली होती की काय काय कसं कसं. ज्याला कुणाला रिकामा माणूस दिसला तिथला काम करणार तर त्याला विचारून नाही घेतलं की हे असं येतं, असं होतं, ते असं काय होतं. आणि हे प्रत्येक गार्डनर करत असतो, त्यांच्याकडून टिप्स जे आहे ते कलेक्ट करत असतो, जेणेकरून आपल्या प्लांट्सला आपण ते जे आहे जे कमी पडतं आहे ते देऊ शकू. आणि मी हे सगळं केलं आणि इथे त्यांचे इंडोर आउटडोर सगळेच प्लांट होते. जो सोलापूरवाला हायवे आहे ना, म्हणजे तुम्ही जर वाघोलीच्या साईडला राहत असेल तर तुम्हाला हा माहीत असेल, नगर रोड करून मधून जातो हा. तिथेही नर्सरी आहे. एक्झॅक्ट मला नर्सरीचं नाव माहीत नाही, बॅनर वगैरे काहीही नव्हतं. सो तिथून मी बरेच प्लांट घेतले. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते काय काय शॉपिंग केली. सध्या मी इथे व्हिडिओ आता हा संपत आहे. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. इथपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स and bye.